3 वर्ष झालेत, फ्लॅटचा ताबा नाही आणि EMI चालू आहे, तर अशा परिस्थितीमध्ये बिल्डरने तुमचे पैसे परत करणे हे कायद्याने बंधनकारक आहे. कारण ताबा हा वेळेवर देत नाही. तसेच प्रोजेक्ट जो आहे तो अर्ध्यावर सोडलेला आहे आणि आता अशी परिस्थिती आहे की बिल्डर तुमचा फोन उचलत नाही. असे जर तुमच्यासोबत घडलेले असेल तर रेरा कायद्यानुसार जर पोझिशन देण्यासाठी डिले झालेला असेल तर व्याजासकट त्या बिल्डरला पैसे परत द्यावे लागतात. तसेच येथे जो खरेदीदार आहे तो झालेले ॲग्रीमेंट हे कॅन्सल करू शकतो आणि रिफंड ती जी काय अमाऊंट आहे ती मागू शकतो. हा कायद्याने दिलेला बायरचा अधिकार आहे आणि अशाच अधिकाराचा वापर करून असे जे काही व्यवहार अटकलेले होते त्या संदर्भात खरेदीदार यांनी रेरामध्ये रीतसर तक्रार नोंदणी केली. त्यानंतर त्यांना जे आहे जे काही पैसे त्यांनी दिलेले होते बिल्डरला ते मिळालेले आहेत आणि व्याजासह मिळालेले आहेत. म्हणूनच जर तुमच्या सोबत असं जर घडणार असेल तर तुम्ही सावध व्हा आणि घडण्याच्या आधीच योग्य ती कायदेशीर कारवाई करा. यामध्ये तुम्ही रेरा यामध्ये तशी कंप्लेंट रजिस्टर करू शकता. आणि तुमच्यासोबत देखील असं काही घडलेलं असेल, त्या संदर्भात काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता.